बुधवार 2 एप्रिल रोजी रात्री उशिरा लोकसभेत वक्फ सुधारणा विधेयक बहुमतानं मंजूर झालं. मात्र त्या आधीपासूनच वक्फ सुधारणा विधेयकावर उबाठा गटाची भूमिका काय असणार याकडे सर्वांचंच लक्ष लागून होतं. अपेक्षेप्रमाणे उद्धव ठाकरेंच्या खासदारांनी या विधेयकाच्या विरोधात मतदान केलं. त्यानंतर उद्धव ठाकरेंवर सगळीकडून टीकेची झोडही उठली. मात्र उद्धव ठाकरेंनी घेतलेली ही भूमिका केवळ टीकेपुरतीच मर्यादित नसून त्यांना याचे अनेक गंभीर परिणाम भोगावे लागण्याची शक्यता वर्तवण्यात येते. मतपेढीच्या लालसेपोटी उद्धव ठाकरेंनी वक्फ सुधारणा विधेयकाच्या विरोधात भूमिका घेतली खरी, पण भविष्यात याचा कोणता परिणाम होणार याबद्दलच जाणून घेऊया या व्हिडिओतून. नमस्कार, मी अवंती भोयर आणि कॅमेऱ्यावर आहे आर्य मांजरेकर. वक्फ सुधारणा विधेयकावर प्रदीर्घ चर्चा झाल्यानंतर मध्यरात्री उशिरा या विधेयकावर लोकसभेत मतदान पार पडलं. विधेयकाच्या बाजूने 288 तर विरोधात 232 मतं मिळाली. त्यामुळे बहुमताने हे विधेयक मंजूर झालं. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे विरोधात पडलेल्या 232 मतांपैकी 9 मतं उबाठा गटाची होती. त्यांनी वक्फ सुधारणा विधेयकाच्या विरोधात मतदान केलं. खरं तर संसदेत वक्फ सुधारणा विधेयक सादर होण्याच्या आधीच उबाठा गटाच्या भूमिकेचा अंदाज आला होता. आम्हाला हिंदुत्व शिकवू नये, वक्फच्या विधेयकाचा आणि हिंदुत्वाचा काहीही संबंध नाही, हे एक नॉर्मल विधेयक आहे, असं म्हणत संजय राऊतांनी सकाळीच आपल्या पक्षाची भूमिका काय असणार याचा अंदाज वर्तवला होता. तरी सुद्धा बाळासाहेब ठाकरेंचा विचार आणि हिंदुत्वाला जागून तरी उद्धव ठाकरे या विधेयकाच्या बाजूने मतदान करतील अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र उबाठा गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी संसदेत गोलमाल भूमिका घेत या विधेयकाला विरोध आहे की पाठिंबा हे सांगणंच टाळलं. वक्फ सुधारणा विधेयकावर लोकसभेत तब्बल 10 तासांहून अधिक काळ झालेल्या चर्चेत सत्ताधारी आणि विरोधकांनी भाग घेतला. यावेळी सर्वांनीच अतिशय स्पष्ट शब्दात या विधेयकाला विरोध आणि पाठिंबा दिला. मात्र उबाठा गटाचे खासदार याला अपवाद ठरले. उबाठा गटातर्फे खासदार अरविंद सावंत यांनी भाषण केलं. मात्र आपल्या भाषणात ते सगळं बोलले, पण त्यांच्या पक्षाचा वक्फ सुधारणांना पाठिंबा आहे की विरोध हे मात्र त्यांनी सांगितलं नाही. शेवटी केंद्रीय अल्पसंख्याक कल्याण मंत्री किरेन रिजिजू यांनी सावंत यांना तुमचा विधेयकाला पाठिंबा आहे की विरोध हे तरी सांगा असा सवाल केला. असो, उद्धव ठाकरेंनी खुर्चीसाठी महाविकास आघाडीशी हातमिळवणी केली खरी, परंतु ती त्यांना फारशी परवडली नाही. 2.5 वर्षाच्या महाविकास आघाडी सरकारच्या काळात उद्धव ठाकरेंनी राज्यातील विकासाच्या प्रत्येक योजनेला स्थगिती दिली. कोरोना काळात घरात बसून फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून सल्ले दिले. शिवाय कोरोना काळातील कित्येक भ्रष्टाचाराची प्रकरणंही उघडकीस आणली. उद्धव ठाकरेंच्या अशा कारभारामुळे त्यांच्या हातातून सत्ता गेली. तेव्हापासूनच ते खुर्चीसाठी किती आसुसले आहेत याचा प्रत्यय विधानसभा निवडणुकीवेळी आलाच. महाविकास आघाडीशी युती केल्यानंतर उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वाला तिलांजली देत विशिष्ट समाजाचं लांगुल चालन केलं. काँग्रेसच्या पाठिंब्याने लोकसभा निवडणुकीत उबाठा गटाला तारलंही, पण विधानसभेत मुस्लिम समाजाने पुन्हा त्यांच्याकडे पाठ फिरवली. आता मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर आहेत. अशा वेळी पुन्हा एकदा मतांच्या लालसेपोटी उद्धव ठाकरेंनी वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाच्या विरोधात भूमिका घेतली. सामान्य शिवसैनिकांना त्यांची ही भूमिका पटली नसल्याचं बोललं जातंय. त्यामुळेच नाकातोंडाशी पाणी आल्याने उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेत स्पष्टीकरण देण्याचा केविलवाना प्रयत्न केल्याचं दिसतंय. त्यातही त्यांनी वक्फ सुधारणा विधेयकाबाबत आपण घेतलेली भूमिका कशी योग्य आहे हे पटवून देण्यातच धन्यता मांडली. या सगळ्यातून उबाठा गट आता नेमक्या कोणत्या विचारसरणीचं पालन करतं हे स्पष्ट झालंय. काँग्रेस सोबत हातमिळवणी करत उद्धव ठाकरेंनी हिंदू मतदारांना दुखावलंच, पण आता मुस्लिम समाजानेही त्यांच्याकडे पाठ फिरवल्याचं दिसतंय. यापुढे होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत याचा प्रत्यय येईलच. उद्धव ठाकरेंच्या कारभाराला कंटाळून आधीच कित्येक शिलेदारांनी त्यांची साथ सोडलीय. आता पुन्हा त्यांच्या अशा दुटप्पी भूमिकेमुळे उबाठा गटात किती जण शिल्लक राहतात असा प्रश्न निर्माण होतोय. तुम्हाला काय वाटतं? वक्फ सुधारणा विधेयकाबाबत उद्धव ठाकरेंनी घेतलेल्या भूमिकेचा त्यांना मुंबई महापालिकेत फटका बसणार का? तुमचं मत कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महाएमटीबीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.